रावेर लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या समस्या, प्रश्न आणि मुद्दे आपण जाणून घेतो आहोत। या मतदारसंघातल्या प्रतिष्ठित नागरिकांची आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत इथल्या काय समस्या आहेत आणि प्रामुख्याने इथल्या निवडणुकीत काय मुद्दे हाताळले जाऊ शकतात किंवा हाताळले जावेत असं तुम्हाला वाटतं। काय सांगाल नेमकं तुमच्या मतदारसंघाच्या दृष्टीने या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय? या मतदारसंघाच्या विविध योजनांसाठी आता सध्या अशी स्थिती आहे की 1951 पासून आतापर्यंत 16 लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। 91च्या नंतर 7 निवडणुका ज्या झाल्यात त्याच्यामध्ये 6 निवडणुकांमध्ये भरभरून या इथल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मतदान भारतीय जनता पार्टीला केलेलं आहे। परंतु लोकसभा खासदार भारतीय जनता पार्टीचे असतात व लोकसभा क्षेत्र म्हणून केंद्र सरकारजवळ निधीची कमतरता असते। म्हणजे मी स्वतः DRUCC मेंबर आहे। अगदी एकच विषय जर घेतला रेल्वेचा, तर रेल्वेच्या मला 2 वर्षामध्ये जेवढेही आम्ही त्या ठिकाणी प्रश्न मांडतो तर आदरणीय DRM साहेबांकडून एकच लेखी उत्तर मिळतं की पैसे नाही आहे, ते सोडून सर्व बोला। त्याच्यामुळे सरकारकडे अपेक्षा व्यक्त करताना पैसे हा मुद्दा आहेच, आर्थिक मुद्दा, आर्थिक विवंचना, त्यातून देश बाहेर निघाला पाहिजे आणि महिलांची सुरक्षितता, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर सर्व निर्बंध लागले पाहिजे। या ठिकाणी इंडस्ट्रीज वाढली पाहिजे। परंतु जोपर्यंत केंद्रातील सक्षम सरकार या ठिकाणी येत नाही, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार येत नाही, तोपर्यंत राजकारण सोडून यावर कोणी विचार करणार नाही। तुम्हाला काय वाटतं? या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये बेरोजगारीची जी समस्या फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे। परंतु इथे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते इंडस्ट्रीजसाठी फार चांगलं आहे, कारण इथे ऑर्डनन्स फॅक्टरी 2 आहेत, दीपनगरचं पॉवर स्टेशन आहे आणि भुसावळचं फार मोठं जंक्शन स्टेशन आहे। रेल्वेची या भागामध्ये फार मोठी जागा आहे आणि त्या जागेचा उपयोग रेल्वेने जर एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी आणि कोच फॅक्टरीज आणण्यासाठी जर केला तर बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते असं मला वाटतं। या ठिकाणी केळीला आपल्याला फळाचं हे मिळालं पाहिजे, ते सुद्धा त्या ठिकाणी मान्य करण्यात आलं नाही। आणि या ठिकाणी जर भुसावळ शहर जर म्हटलं तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भुसावळ शहर हे अतिशय मोठं शहर आहे। या शहरामध्ये आणि या शहरामध्येच मधलीच जर आपण परिस्थिती बघितली तर या शहरामधला नागरिक अतिशय त्रस्त झालेला आहे, भयभीत झालेला आहे। आणि या शहरामध्ये जर तुम्ही आत्ता बाहेरून आलात, तुम्ही जर चक्कर मारली तर या शहरामध्ये रस्त्यांची स्थिती, दिवे पथदिवे नाही आहेत आणि अतिशय घाबरण्याची जी परिस्थिती आहे अशी लोकांमध्ये भयभीत स्थिती आहे। या मतदारसंघातून बाहेर शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, तरुणांची खूप मोठी संख्या आहे। मला असं वाटतं ही संख्या इथे थांबू शकते। ह्या देशामध्ये जिथला तरुण जिथे जन्माला तिथे त्याला शिक्षण, मूलभूत सुविधा आणि रोजगार मिळणार असेल तर तो थांबू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं रावेर मतदारसंघामध्ये IT हब होऊ शकतं। भुसावळ हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे इथे बेगर हाऊसची गरज आहे, कारण पूर्ण देशातून वेगवेगळ्या प्रकारची लोकं इथे येतात आणि त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा लोकांना त्रास आहे। तसंच अवैध वाहतुकीची खूप मोठी समस्या रावेर मतदारसंघामध्ये आहे। त्याची काही मूलभूत कारणं आहेत, पण मला असं वाटतं की सेंट्रलकडून त्याच्यामध्ये लक्ष घातलं गेलं तर ट्रान्सपोर्ट एजन्सी महाराष्ट्र सरकारची टिकू शकते आणि त्यातून अवैध वाहतूक बंद होऊन लोकांना सुरक्षित सुविधा प्राप्त होऊ शकते। तिथील रुग्णांना पुणे मुंबई गाठावं लागतं, तर अशा आरोग्य सुविधा खूप चांगल्या प्रमाणात इथे उपलब्ध व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं। सामान्य रुग्णांना आपल्या रुग्णालयांमध्ये, येथील प्रशासकीय रुग्णांमध्ये जेवढ्या सुविधा मिळायला पाहिजे तेवढ्या मिळत नाही। केवळ औद्योगिकच नाही तर सांस्कृतिक, भौगोलिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा घराघराला, तालुक्याला, जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला आणि सरतेशेवटी राष्ट्राला पुढे नेणारा, हा देशाचं नाव उज्ज्वल करणारा नेता हवा आहे। नेता चांगला हवा असं त्यांना वाटतं। अनेक समस्या या मतदारसंघात आहेत असं दिसतंय। या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे प्रामुख्याने ते म्हणजे शहराचा विचार करा, त्याचबरोबर मतदारसंघाचा विचार करा, तरुणांचा विचार करा आणि हे सगळे मुद्दे प्रामुख्याने जे आहेत ते निवडणुकीचे मुद्दे ठरतील असं या सगळ्या लोकांमध्ये दिसेल आणि सगळे जागरूक मतदार आहेत। आता त्यांचं जे म्हणणं आहे ते नेमकं काय काय आहे ते आपण सगळ्यांकडनं जाणून घेतलं। आणखी काही लोकांशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ अजून काय मुद्दे राहत आहेत त्यांच्याकडनं जाणूया। मी महाराष्ट्र बोलतोय या सगळ्या प्रवासामध्ये आपण येऊन पोचलो ते रावेर लोकसभा मतदारसंघात। जळगाव जिल्ह्यातला हा लोकसभा मतदारसंघ आहे। तिथल्या भुसावळमध्ये आपण आहोत। इथं बोलणार आहोत ते नवीन मतदारांची, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। मतदानासाठी लागणारं मतदार ओळखपत्र नुकतंच त्यांच्या हाती लागलं आहे, पण ते मतदार ओळखपत्र पाहून आनंद झाला, पण त्याचा वापर कसा करायचा याची फारशी माहिती नाही आणि त्यामुळंच त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की हे ओळखपत्र मिळणं ही इतकी महत्त्वाची, प्रतिष्ठेची गोष्ट आहे, त्याचा उपयोग प्रत्यक्ष निवडणुकीत तुम्ही कसा करणार आहात थेट त्यांच्याशी बोलूया।
पहिल्यांदा मतदान करताना म्हणजे फक्त आमच्या समस्या जो सोडवेल म्हणजे अशा प्रकारच्या समस्या ज्या आम्हाला रोजगार उपलब्ध करून देतील, महिलांना शक्यतो मुलींना घराच्या बाहेर जाऊ देत नाही, शहराच्या बाहेर जाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे जर आम्हाला भुसावळामध्ये जर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर आम्ही नक्कीच अशा व्यक्तीला मतदान करू जो आम्हाला त्या संधी उपलब्ध करून देईल आणि अशाच व्यक्ती आम्ही निवडून देऊ. तुम्हाला काय वाटतं नेमकं? त्यांनी सुरक्षिततेचा मुद्दा मांडला आणि रोजगाराचा. मी तिच्याशी कम्प्लिटली सहमत आहे. मला असं वाटतं जसं आता म्हणण्यात आलं आहे, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण असं म्हणत आलो आहे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र कन्या. आम्ही अभिमानाने शाळेपासून हे म्हणत आलो आहे, पण आता मोठं झाल्यावर ते कळलं आहे की लहानपणी ते म्हणणं खूप सोपं होतं, पण आता मोठे झाल्यानंतर घरून निघाल्यापासून कॉलेजला जाईस्तोवर घरची आई वडील जे असतात ते 50 कॉल करून देतात की व्यवस्थित पोचलीस की नाही असं. तर त्यांना असं वाटतं की सेफ नाही आहे, मुली ज्या आहेत त्या सेफ नाही आहेत. तर त्याच्याबद्दल काहीतरी काळजी घेतली पाहिजे मुलींसाठी. तुला काय वाटतं? काय मतदान करावं असं वाटतं? ज्या भारत देशाच्या भवितव्याचा विचार करतात तरुणांना, त्या तरुणांची आमची वेळ टपलेली आहे, ती म्हणजे देशासाठी चांगलं मतदान करण्यासाठी. पाहायला गेलं देशामध्ये आतापर्यंत विचार आले तो गंभीरच विचार आहेत. मग तरुणांचा विचार करायचा कोणी? मेन मुद्दा आहे बेरोजगारीचं प्रमाण. ह्या भुसावळ शहरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आहे ते पूर्ण देशामध्ये सुद्धा चालू आहे. जी देशामध्ये दिल्लीतली घटना घडली ती तशी घटना आता या भुसावळ शहरामध्ये होत आहे. पण अशा घटना घडू नये म्हणून माझी माता भगिनी सुरक्षित राहील असे मतदान, माझं पहिलं मतदान जे राहील माझ्या पूर्ण भारत देशाचं भवितव्यासाठी बदलून टाकेल याच्यासाठीच मी मतदान करेल. त्यानंही पुन्हा सुरक्षिततेचा मुद्दा मांडला आहे. तुला नेमकं काय वाटतं? कुठल्या मुद्द्यासाठी मतदान करणार पहिल्यांदा? मला असं वाटतं सध्या जरी आपण म्हणत असले की अनसेफ आहेत मुली भरपूर तरी आणि डेव्हलपमेंट्सही आहेत भुसावळमध्ये, असं नाही की मागे भुसावळ, तरी भरपूर लोक भुसावळमध्ये येण्यासाठी बिचकतात. का तर मेन पॉईंट म्हणजे दहशतवाद, तो तर एक आहेच. पण मला असं वाटतं भुसावळ मतदारसंघ म्हटलं म्हणजे हातभर चिवडा आणि घोटभर दारू यातच खेळत असतो तो नेहमी. आणि हे जर आपल्याला बदलायचं असेल तर जे पक्षवाले असतील त्यांचे जे आश्वासन फक्त ते न लक्षात घेतात तो व्यक्ती वैयक्तिक कसा आहे आणि तो आपला विकास करू शकतो का या मुद्द्याकडे लक्ष ठेवून त्यांना मत द्यायचं. लोकशाहीच्या या प्रक्रियेमधला त्यांचा पहिलाच सहभाग आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होताना त्यांच्या मनात नेमकं काय काय येतं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. रावेर लोकसभा मतदारसंघातला हा प्रवास आपण पुढेही चालू ठेवू. आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. पुढच्या लोकसभा निवडणुकीमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय यात आपण विचारणार आहोत भुसावळमध्ये. रावेर लोकसभा मतदारसंघातल्या भुसावळ शहरातल्या तनिष्का भगिनींची आपण बोलू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या मनात नेमकं काय आहे निवडणुकीबद्दल आणि त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे. कित्येक वर्षापासून लोकसभेमध्ये भुसावळच्या महिलांना एक खासदार बनण्याची जी संधी पाहिजे ती अद्याप मिळालेली नाही. आणि एकूण लोकसभेचं प्रतिनिधित्व जर बघितलं तर 11% जास्त मतदार महिला झालेल्याच नाही, म्हणजे प्रतिनिधित्व 11% जास्त वर गेलेलं नाही. काय सुशिक्षित महिलांना तर कुठेही जॉब वगैरे मिळू शकतो, पण जे अशिक्षित आहे, कमी शिक्षित आहे अशांना निदान थोडंसं काहीतरी मिळायला हवं. म्हणून थोडी कारखानदारी जर लेडीज महिला झाल्याच खासदार तर ती संधी आम्हाला नक्कीच मिळणार आहे अशी आशा आम्ही बाळगतो. काय सांगाल तुम्ही? काय पद्धतीच्या मुद्द्यावरती पुढची निवडणूक लढवली गेली पाहिजे? आपल्याकडे म्हणजे महिला आहे त्यांना पुरेपूर रोजगार मिळत नाही. कारण कोणी म्हणतं आता 50 रुपये रोजानी महिला काम नाही करू शकत, कारण 100-150 रुपये रोज तरी पाहिजे. स्कूल भी बच्चों के लिए भी समस्या है और जो करने वाले शिक्षक हैं उनके लिए भी समस्या है. एका बाजूला जशी औद्योगिकरण नाही, कारखानदारी नाही अशी समस्या आहे, तशीच जिथे शिक्षण आहे तिथे ते योग्य पद्धतीने मिळत नाही किंवा ते पुरेसं नाही अशी पण समस्या आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्यात? अजून काय व्हायला हवं आहे तुमच्या मतदारसंघाच्या दृष्टीने? सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय? कॉलेजेस असले, महिला शिकत असल्या, महिला शिक्षणाचं प्रमाण जरी जास्त असलं तरीसुद्धा इथे महिलांना म्हणजे महिलांना राहण्यासाठी काहीही सोय नाही. महिलांच्या निवासाची व्यवस्था जर चांगली होऊ शकली तर ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या दृष्टीने सोयीचं होणार आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? रावेर लोक मतदारसंघातून जर महिला असेल तर ती महिला या महिलांचे प्रश्न जाणून घेईल आणि त्या पद्धतीने आपल्याकडे तो त्यांचा विकास होईल, असा विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. शाळेमध्ये डोनेशन भरपूर घेतात, ते डोनेशनही कमी झालं पाहिजे.
गरीब मुलांनाही शिक्षण मिळालं पाहिजे, ज्यांची शिकायची इच्छा आहे त्यांना शिक्षण मिळत नाही. कसं बेरोजगारी जास्त वाढलेली आहे. मुलं मुली आहे शिकलेले आणि पण घरी बसलेले आहेत. तेव्हा आमच्या बंधूंनी सांगितलं की बा कारखाने वगैरे बंद पडले, तर निवडून येणारे खासदारांना हा विचार करायला पाहिजे की बा रोजगार सुरू झाल्यानंतर महिलांना त्यात जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असायला हवा. आणि शिक्षणाच्या बाबतीत पण यांनी सांगितलं की डोनेशन वगैरे जास्त घेत, त्या शिक्षणाकडे बी खासदारांनी लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. इथल्या ज्या समस्या आहेत शहरातल्या त्याकडेही इथल्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी लक्ष द्यायला हवं आहे असं या भगिनींचं म्हणणं आहे. आणखी भगिनी आपल्याबरोबर काय नेमका मुद्दा आहे तुमचा? आपण कुठल्याही ठिकाणी जाताना युवतींना इतकं संरक्षण नाही आहे. कुठल्याही ठिकाणी जाताना युवतींना कुणीतरी सोबत घेऊन जावं लागतं, एकट्या त्या जाऊ शकत नाही. तितकं त्यांना संरक्षण त्या ठिकाणी मिळत नसल्या कारणाने त्या सोबतही कोणाला घेऊन जातात. तर महिला म्हणजे युवतीची अशी एक समिती पाहिजे की त्या ठिकाणी त्यांना ते डेअरिंग दिलं गेलं पाहिजे की एकटं जाण्याचं कुठल्याही ठिकाणी. त्यांच्या समस्या त्यांनी सोडवता आल्या पाहिजे. त्यांना संरक्षणाचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने हा जसा आर्थिक संरक्षणाचा मुद्दा आहे, शारीरिक संरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच पद्धतीने बचत गटात काम करणाऱ्या काही भगिनी आपल्याबरोबर आहेत. तुम्ही काय सांगाल, काय समस्या प्रामुख्याने या सगळ्यांना भेडसावते आणि ज्याच्यावरती राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे? माझं असं मत आहे प्रॉपर पद्धतीने की महिलांसाठी जे बचत गटांसाठी आपण गृहोद्योग सुरू केलेले आहेत, त्या गृहोद्योग सुरू करण्यासाठी त्यांच्याजवळ तेवढं पाहिजे तेवढं बेनिफिट भांडवल नसतं. तर ते भांडवल जर कधी ते कर्ज काढायला गेले तर त्यांना 14 ते 15% त्यांना तिथं मोजून द्यावं लागतं आहे. तर ते सर्वात महत्त्वाचा पॉईंट माझा असं असणार आहे की ते 0 पैसे दरांनी महिलांसाठी त्यांनी ते कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कारण महिला ह्या सबलीकरण करण्यासाठी त्यांना ह्या सर्व गोष्टींची गरज आहे. आणि आमचाही असा मुद्दा आहे की जर खासदार ही महिला झाली तर आम्ही आवर्जून महिलांपर्यंत जाऊन त्या महिलांच्या समस्या त्या लवकर सोडवतील. म्हणून आम्हाला असं वाटतं की खासदार ह्या एक महिलाच झाल्या पाहिजे, जेणेकरून सर्व महिलांचे संरक्षण त्यांच्या हातात असणार आहे. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि महिला खासदार असण्यापेक्षा तनिष्काच खासदार असावी कोणीतरी आणि तुम्हीच प्रयत्न करायला हरकत नाही. या सगळ्या भगिनींचे विचार आपण ऐकले, कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती त्यांनी मतं व्यक्त केली. अगदी बेरोजगारीपासून ते स्त्री संरक्षणापर्यंत आणि बचत गटाच्या व्याजापर्यंत अनेक मुद्द्यावरती त्या बोलत आहेत. त्यांनी असंच बोलतं राहावं. आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या मतदारसंघातल्या आणखी काही समस्या आहेत, आणखी काही मुद्दे आहेत की जे प्रामुख्याने पुढच्या निवडणुकीत हाताळले जावेत असं सगळ्यांना वाटते. बघूया.